फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? तर चला, आंघोळ वगैरे झाली. आज लवकर उठले तरी ब्लॉग सुरू जरा लेट केला. आणि विराट रेडी आहे आंघोळ करून. यश फेवरेट बाथरूम, चालला बाथरूममध्ये. कुठे चालत तुम्ही? तुम्हाला काय सकाळ सकाळ काम लागतं का? नीट चालता येतं का? आणि चेहऱ्याला काय लावलंय? काय खाल्लं? ओ, चहा बिस्किट खाल्लं, मग पुसायचं नाही का? चला, आंघोळ जाईल. पण आता विराट क्लासला सोडायची, पटकन कामं आवरून घेते. क्लासला नाही जायचं? क्लासला जायचं की नाही? क्लासला नाही जायचं म्हणतोय, पण पाठवावं लागेल. असं तर दररोजच म्हणत जाईल की मला क्लासला जायचं नाही. चला, क्लासला टाईम झाला आहे, तर सोडायला रेडी झाले. चाललेत नखरे, जायचं नाही म्हणून. चॉकलेट वगैरे देईन म्हणलं की निघतो लगेच. चला, लिफ्टमध्ये आली ना, मस्ती नाही करायची. चला, चालली सोडायला विराटला क्लासला. बघा किती नाटकं चालली. सकाळी नाही म्हणत होता आणि उचलून घे म्हणतो. आता रस्त्यामध्ये तसं ऊन खूप आहे, उचलूनच नेलेलं बरं. मोठं व्ह्यू, सुंदर व्ह्यू दिसतो वरतो ना. चला, सोडणे क्लासला. खूप ऊन आहे. असं मग गार्डनमधून निघाले. यशला बाईच्या इथं ठेवलं होतं. मग हळूच दरवाजा उघडला आणि मी मला बघून ते इतका खुश झाला ना. मग मी तसंच म्हणलं याची मजा घ्यावं, तरी लगेच बाय केली तर इतका रडायला लागला. थोडा वेळ मला मग तो शांतच नाही झाला, खूप रडला. यश झोपलेलं तर जबरदस्तीच उठवलं आहे, कारण टाईम होतोय क्लासला. क्लासून आणायचा, पटकन घेऊन येते. ओके, याला बटन दाबायचं असतं. तर आलेले होते विराटला क्लासून न्यायला. विराटची क्लास टीचरनं थोडं थांबून घेतलं होतं, कारण थोडं काही सांगायचं होतं त्यांना. बिल्डिंगमध्ये आरडाओरडा खूप करत येत पोरं वगैरे असं. विराटला आणायला जायचं होतं म्हणून यशला ना झोपेतून उठून शीतलताईच्या इथे ठेवलेलं आहे. खूप ऊन आहे बाबा, त्याला घेऊन जायसारखं नाही. ऊन म्हणजे भयानक ऊन आहे, तरी पाठवत असते. असंही 2 तास मस्ती करतो घरी. तर आलो रूमवर आणि दरवाजा उघडला तर यशने आम्हाला बघून इतका खुश झाला. तो ना खूप नाराज होता, म्हणजे काय त्याला कळतच नाही तेवढं. पण बाहेर गेलं सोडून तर चुपचाप खेळतो, पण आल्यावरती इतका खुश होता. त्यानं काही आपली लाह्या दिल्या खायला. वीरेशने पूर्ण खालती सांगितलं. मग परत घराकडे निघालं. कुरकुरी घेतली. चला फ्रेंड्स, यशला दवाखान्यात झाले 4-5 दिवस झालेले, पण काही कमी झालेलं नाही. औषध वगैरे संपत आली तरी पण कमी नाही झाली. तर शी वगैरे करायची त्याची थांबली नाही. परत आता दवाखान्यात मी येते. झोपला आहे सध्या. नंबर लावला आहे, 5वा नंबर आहे. पटकन आवरून जावं लागेल, तसं तर डॉक्टर लवकर येत नाही. तोपर्यंत स्वयंपाकाचं करून घेते. आज बनवणार आहे मी ब्रेड पकोडा. ब्रेड पकोड्यासारखं थोडंसं वेगळं व्हिडिओवरती बघितलं, रीलवरती, आणि ट्राय करते. फर्स्ट टाईम मी बघते कसं होतं. चल बनवून तरी बघावं. फ्रेंड्स,
ती मी पटापटा कापलं, शूट करायचं आठवण नाही. कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर बारीक कापून घेतलं आहे आणि खालती बेसन आहे, मीठ टाकलं आहे. यात थोडंसं मग मिरच, हळद, जिरं दुसरं काही मसाले वगैरे नाही टाकायचे असतात. आपलं नॉर्मल जिरं, लसूण आणि हळद. मग काही थोडं पाणी टाकून चांगलं असं मिक्स केलं, जसं आपल्याला लागतं तसं. मी ही रेसिपी रील्सवरून बघून ट्राय करते. आता घरी खायला तर मी विराटच आहे, आई नाही येत आणि हे पण नाही येत. पहिली मी ट्राय करते, चांगली जमली तर मग ती आल्यावरती सर्वांना बनवून खाऊ घालते. पहिले ट्राय कर. तर बघा असं चांगलं मिक्स केले, कारण आता वाटतं की डायरेक्ट भजीच काढायची याची, पण नाही, जरासं वेगळं ट्राय करते. बॅटर भिजवून ठेवलं आहे. आता पहिले यशला उठवते आणि दवाखान्यात घेऊन जाते. यशला दवाखान्यात न्यायचं होतं, ते विराटला ओमच्या इथं सोडलं आणि यशला घेऊन दवाखान्यात निघाले. तर इथंच दवाखाने आली, दवाखान्यापाशी जवळ चंद्रा नाव आहे दवाखान्याचं आणि डॉक्टरचं नाव पण चंद्राच आहे. तर यशपेक्षा लहान मुलं होती तर यश ते बघायचं त्यांच्याकडे सारखा टक्कारीसारखा. यश पहिले शांत बसला आणि त्याच्यापेक्षा लहान पोरं मोठी पोरं होती ती रडायला लागायची, पण त्याच्याकडेच बघायचं. पण नंतर शेवटलं ते पण चिडचिड करायला लागला. खूप वेळच येऊन बसलेलोत ना. दवाखान्यात आला आणि निघालोत घराकडे म्हणजे मेडिकल घ्यायचं होतं, मेडिकल घेतलं आणि मग निघालोत घराकडे. हे रेड कलरची शर्ट होती, ती फ्रेंड होती यशला दवाखान्यात खेळत होती ती, कारण यश रडायला लागला होता तर ती खेळवायची याला. विराटकडे घेऊन निघाले घराकडे. ब्रेड घेऊन आले, मला स्वयंपाक बनवायचं होतं, पोरं मस्ती करायला लागली होती आणि यशसाठी खायला बनवलं, कारण आम्हाला पकोडे बनवत होते तर यशसाठी दुसरं खायला बनवायचं काय तेच बनवलं. आणि हेच बेसनचे चांगले भिजले तर ब्रेड घेतले आणि ब्रेड ही नाही का बेसनमध्ये अशी भिजवायची, अशी पूर्ण साईडने लावायचं बरोबर ती ब्रेडला आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यावरती खालीवर करायचं. पण मी पण ट्राय करते. पहिले विराट, आता यश किचनमध्ये सारखी फिरतच असते, काही स्वयंपाकाला थोडंसं करायचं म्हणलं की असंच असतं. तर तवा गॅस उठवला आणि ब्रेड बेसनमध्ये डीप केलं, म्हणजे भिजवलं, दोन्ही साईडकडून लावलं आणि मग तेल टाकलं होतं तव्यावरती थोडं आणि तेल टाकून त्याच्यावरती ती ब्रेड भिजवलेली टाकून मस्त असं बसली, तेलामुळे चिपकत नसतो तव्याला आणि मस्त दोन्ही साईड चांगलं भाजून घेतलं. वाटतं ते ब्रेड पकोड्यासाठी पॅटीससारखं म्हणजे, पण नाही तर असं वेगळे आहे. एकच नंबर, सुपर सुपर डुपर. आला आमचा यश पण खायला, त्याला पण दिलं खायला, त्यांनी पण मस्त खाल्लं. बनवून झालंय खायलेली, हा लास्ट आहे, बनवून रेडी झालाय, मस्त बनवले. आता भूक पण लागलेली खूप, पहिले खातो मग नंतर बोलतो. यश मस्ती करतोय, विराट टी व्ही बघतोय. तसं तर विराट तिथे जेवण केलंय म्हणतोय, तरी पण माझ्यासोबत खाईल. तर सजवलंय आणि ती राख शेवटी पोटातच जाणार आहे, पण मस्त असं डेकोरेट केलंय बघा. चला आमचा गोलूराम बघा कसा उड्या मारतोय, शी करून असं पूर्ण हे झालंय, चिमला पूर्ण, तरी पण खेळतो खूप निवारे. चला त्याला दवाखान्यात घेऊन आलो, औषध वगैरे पाजवलं आता आणि आम्ही जेवण वगैरे केलं. आता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट्समध्ये सांगा. चला आजचा ब्लॉग इथे समाप्त होतो, व्हिडिओ उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. बाय बाय कर, गुड नाईट, गुड नाईट, शुभरात्री. जराशी स्पष्ट बोलता येत नाही अजून. चला आजचा ब्लॉग इथे समाप्त करू, बाय बाय.